भारतीय संस्कृतीमध्ये काही विशिष्ट फळांना आपल्याकडे धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं, जसं की नारळ. तसंच महत्त्व आपल्याकडे आवळ्याला देखील दिलेलं आहे. आवळा अतिशय आरोग्यदायी असं फळ सांगितलेलं आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात. अर्थातच या काळामध्ये तयार होणारा आवळा हा अतिशय रसाळ असतो आणि गुणधर्मांमध्ये सर्वात श्रेष्ठ असतो. म्हणूनच या काळामध्ये आवळा जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. आयुर्वेदामध्ये आवळ्याचा रसायन म्हणून उल्लेख केलेला आहे. रसायन म्हणजे शरीराला भरपूर शक्ती प्रदान करणारं द्रव्य. आयुर्वेदामध्ये या रसायन कल्पनेमध्ये आवळ्याला अतिशय जास्त महत्त्व दिलं गेलंय. च्यवनप्राश, धात्री रसायन इत्यादी काही रसायनं ही आयुर्वेदाने जगाला दिलेली देणगीच आहे. शरीराला उत्साह, शक्ती, पुष्टी देणारं, केस सुंदर करणारं, स्किन ग्लो करणारं अशा सर्व गोष्टींचा निसर्गदत्त खजिना म्हणजे आवळा. आपल्याकडे आवळा हा सर्वत्र उपलब्ध असतो. आवळा ताजा न मिळाला तर सुकवून देखील वापरता येतो. आवळ्याचे विविध प्रकारे आपण उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ लोणचं, सुपारी, मोरावळा इत्यादी अनेक प्रकार आपण आवळ्याचे करू शकतो. आवळ्याच्या फळाबद्दलची बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. इहा हर्ब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील लाईक, शेअर आणि फॉलो करा. याचबरोबर इहा हर्ब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची माहिती आपल्याला कळत राहील. आपल्या काही शंका असतील तर नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे, मला जरूर मेसेज करा. धन्यवाद.